आमचा पक्ष जे आहे राष्ट्रीय स्तरावरती काम करतो 21 राज्यामध्ये. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आम्ही 19 पेक्षा जास्त डिस्ट्रिक्ट्समध्ये आमची जिल्हा कार्यकारिणी आहे. आज आमचं इथं जिल्हा कार्यकारिणीचं निवडणूक होती. त्या अनुषंगाने जळगावचे जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आले. 11 त्यात सदस्य आहेत. त्यात हाफिज अब्दुल मतीन हे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. आणि या ओव्हरऑल आम्ही येत्या इलेक्शनमध्ये जे आहे ह्या पक्ष यापूर्वी आम्ही विधानसभा लढलेली आहे, लोकसभा पण महाराष्ट्रातून लढलेला आहोत आणि लोकांकडून एक पॉलिटिकल अल्टरनेटिव्ह म्हणून आमच्याकडे पाहण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला रिस्पॉन्स भेटत आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही महाराष्ट्रामध्ये अजून वाईडली स्प्रेड होत आहोत आणि त्याचाच एक भाग होता की जळगावमध्ये आम्ही SDPI ऑफिशियली आम्ही आज डिक्लेअर केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये विकासाच्या नावावर असं काही होण्यासारखं कन्स्ट्रक्टिव्ह असं कॉर्पोरेशन या लेवलवरती होत नाहीये. नगरसेवक लोक हे निवडून येतात, परंतु फक्त काही बिल्डर लॉबी आणि इतर लॉबींच्या याच्या माध्यमातून फक्त आपली इलेक्शनमध्ये लावलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या रिकव्हरीमध्ये गुंतलेले असतात. जनतेचा विकास म्हणून काही होत नाहीये. आपण जरी जळगावचं बघितलं असेल की इमारत जरी 17 मजल्याची असली उंच तरी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा विकास जे ना तेवढा उंच दिसून येत नाहीये. आज देखील जळगावमध्ये लोक बेसिक जे अम्युनिटीज आहेत त्याच्यासाठी त्रस्त आहेत. रोड, रस्ता, आरोग्य हे बेसिक पायाभूत गरजा आहेत, त्याच्यासाठी लोक त्रस्त आहेत आणि हेच आम्हाला येत्या इलेक्शनमध्ये आम्ही हे प्रमुख अजेंडे ठेवून पुढे जाणार आहोत. त्याचबरोबर समोर जाताना आम्ही हे प्रयत्न करणार आहोत की या इलेक्शनमध्ये जे ना कोणत्याही पद्धतीचं धार्मिक ध्रुवीकरण करून राजकारण करणारे भरपूर पक्ष आहेत. खास करून भाजपा यांना दाखवण्यासारखं कन्स्ट्रक्टिव्ह असं काहीच नाही विकास कामं, म्हणून आज ते धार्मिक ध्रुवीकरणाचे इश्यू, बोंगे व इतर काही इश्यू उचलून समोर येत आहे. त्यांना आम्ही सडतोड उत्तर देणार आहोत या इलेक्शनमध्ये. आम्हाला हेच कळतं की अजित पवार NCP हे मुस्लिम समाजाला अड्रेस करून भरपूर वेळा सांगितलेलं आहे की अल्पसंख्याक समाजाने सुरक्षित वाटून घ्यावं. आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, फुलेशाह आंबेडकरांचे विचाराचे, परंतु प्रत्यक्षात जे आहे त्यांचं जे धोरण आहे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, या अनुषंगाने त्यांचेच आमदार जे आहे संग्राम जगताप सारखे हे मुस्लिम समाजाविरुद्ध भडकाऊ भाषण देतात. फक्त अहिल्यानगरमध्ये नाही तर त्यांनी अजित पवार यांच्या जे गड मानलं जातं त्या ठिकाणी यवतमध्ये जाऊन देखील भाषण करून दुसऱ्या दिवशी तिथं दंगल पसरली, हिंसाचार पसरलेला आहे. हे फक्त सांगण्याच्या गोष्टी आहेत. अजित पवार जे कुठे ना कुठे भाजपाच्या विचारधारेवर चालत आहेत आणि अल्पसंख्याक यास बळी पडणार नाहीये. हे अल्पसंख्याकांना कळून चुकलेलं आहे की हे दुसरं काही नसून हे NCP म्हणजे भाजपाच आहे. आणि आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास आर्थिक विकास महामंडळ यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार, भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत. 1000 कोटीपर्यंतचे भ्रष्टाचारी प्रकरण समोर आले, गैरकारभार समोर आले. याबाबत जे यापूर्वीचे जे मंत्री होते अल्पसंख्याक भरणे यांनी कबुली दिलेली आहे की हा बोगसगिरी झालेली आहे, गैरप्रकार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, परंतु त्यावरती कारवाई करण्यासाठी तयार नाहीत. कारण यामध्ये लुप्त आहेत ते स्वतः राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेते आहेत. नाही, कारण अल्टिमेटली भाजप ज्या पद्धतीने राजकारण करत आहे मग ते जातीचं असू दे, कारण हे फक्त धार्मिक ध्रुवीकरणाचं नाही जातीच्या अनुषंगाने पण ते करत आहे. हे जे काही राजकारण आहे त्याला विरोधक ज्या पद्धतीने विरोध आपलं दर्शवायला पाहिजे, विरोधकाचं जे काम आहे ते करण्यामध्ये महाविकास आघाडी पूर्णतः फेल आहे. आणि आपण बघितलं असेल की महाविकास आघाडीच्या नावाखाली, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मतं घेतली गेले, त्यानंतर काही लालसेपोटी, राजकीय स्वार्थापोटी किंवा ईडीच्या भीतीने ते भाजपामध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले आहेत. लोकांचा महाविकास आघाडीवरती विश्वास राहिलेला नाहीये आणि आमचा पण विश्वास यांच्या बाबतीत नाहीये. आम्ही एक थर्ड फ्रंट निर्माण करणार आहोत जे फुलेशाह आंबेडकर आणि पुरोगामी महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे त्याला बळकटी देणाऱ्या समविचारी पक्षांबरोबर जाऊन आम्ही युती करणार आहोत. यांना सामोरं जाण्याचं नाहीये, ते स्वतःच डबघाईला आलेले आहेत. तुम्ही बघितलं असाल की हनी ट्रॅप दुर्दैवाची बाब आहे. हे आपल्या जळगावचं जे नाव खराब करण्याचं काम होते. हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. यापूर्वी पण आपण बघितलं असेल की भाग्यश्री नवटके यांना जे दबाव टाकण्याचा स्कॅम मध्ये प्रयत्न केला होता, त्यांनी नेतेगिरी करावी, लोकांचं प्रतिनिधित्व करावं, त्यांनी गुंडगिरी सोडून द्यावी. ते हे चालू आहे, हे लोक पाहत आहेत आणि लोक येणाऱ्या काळामध्ये त्यांना ते जबाब पण देतील. कारण हे असं जळगावचं नाव खराब करणाऱ्या लोकांना कधीही प्रतिनिधी म्हणून जळगावकर खास करून त्याला थारा देण्याची अपेक्षा आहे. तुमचं नाव?
अझर तांबोळी, प्रदेशाध्यक्ष सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया.